नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण केवायसीची जी काही मुदतवाढ आहे ते आता वाढवलेली आहे. केवायसीची जी तारीख आहे ते आता वाढवण्यात आलेली आहे. काय तारीख वाढवलेली आहे ते आपण त्यांनी सूचना काय सरकारने सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूया. तसेच पती किंवा वडील ज्यांना नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. काय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी साठी मुदतवाढ. तर आता काय मुदतवाढ देण्यात आलेली आहे ते आपण पाहूया. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. तर आपल्याला माहितीच आहे की 18 नोव्हेंबर 2025 हे ई-केवायसीची शेवटची तारीख देण्यात आलेली होती. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात अनेक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. याची अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर आता काय निर्णय घेतलेला आहे ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर आता जे ई-केवायसी करण्याची जे तारीख आहे ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही, आता ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी सूचना आहे किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे. म्हणजे त्यांनी स्वतःची ई-केवायसी ही करून घ्यावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यूचे प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटचे जे कागदपत्र असतील ते, न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. तर तुम्हाला ते तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागतील. तुम्ही तुमची स्वतःची केवायसी ही करून घ्यावी आणि त्यानंतर जर मृत्यूचे प्रमाणपत्र असेल तर ते, किंवा तुमचा जर घटस्फोट झाला असेल तर तुमच्या घटस्फोटचे जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागतील. या निर्णयामुळे योजनेतील लाभार्थी सातत्याने आणि अखंडितता कायम राहणार आहे. या भगिनींनी आपण अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलेला आहे. पोस्टरवरती सुद्धा महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि आणखी योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी. आणि विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. जर साईटवरती काही बदल झाले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल आणि केवायसी ही कशी करायची त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. तर महत्त्वाची अशी ही माहिती होती. सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.